कर्नाटक हे भारतातील एक सुंदर राज्य आहे. हे विविध संस्कृती, समृद्ध इतिहास आणि लँडस्केपसाठी ओळखले जाते. तुम्हाला इतिहास, निसर्ग किंवा संस्कृतीमध्ये स्वारस्य असले तरीही कर्नाटक प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी ऑफर करतो. कर्नाटक उपखंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. कर्नाटक 4 वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे. किनारी मैदान. किनारपट्टीचा मैदान हा मलबार किनाऱ्याचा उत्तरेकडील भाग आहे, ज्यामध्ये वाळूचे ढिगारे लहान गाळाचे मैदान आणि सरोवरांना अंतर्देशीय स्थान देतात. समुद्राशिवाय किनारपट्टीवर प्रवेश करणे कठीण आहे. पश्चिम घाट. किनारी मैदानाच्या पूर्वेस पश्चिम घाट सरासरी 2500 ते 3000 फूट उंचीवर येतो. घाटांचा उंच भाग मलनाड म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश एक पाणलोट आहे आणि त्याच्या शिखरावरून असंख्य प्रवाह मैदानाकडे वाहतात. हे मैदान म्हणून ओळखले जाते. कर्नाटक पठार. पठारी प्रदेशाची सरासरी उंची सुमारे 1500 फूट आहे. राज्याच्या वायव्य भागाची माती अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदेशात अंतर्निहित ज्वालामुखीय खडक रेगूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीची निर्मिती करतात. भारतातील कापूस पिकवणारी काळी माती. काळ्या मातीचा प्रदेश. वायव्येकडील काळ्या मातीचा मार्ग हा प्रदेश सामान्यतः सच्छिद्र आणि नापीक आहे. फक्त नदीचे खोरे काहीसे सुपीक आहेत. कर्नाटकची खालील राज्यांशी सीमा आहे. उत्तरेला गोवा, उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला तेलंगणा, पूर्वेला आंध्र प्रदेश, आग्नेयेला तामिळनाडू, दक्षिणेला केरळ, पश्चिमेला अरबी समुद्र. कर्नाटकात 31 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे वेगळे आकर्षण, संस्कृती आणि इतिहास आहे, जो राज्याच्या विविधतेत योगदान देतो. बागलकोट, बल्लारी, बेलागावी, बिदर, चामराजनगर, चिक्कबल्लापूर, चिक्कमगलुरू, चित्रदुर्ग, दक्षिण कन्नड, दावणगेरे, धारवाड, गदग, हसन, कलबुर्गी, कोलार, कोडगू, कोप्पल, मांड्या, म्हैसूर, रामनगरा, रायचूर, शिवमोग्गा, तुमाकुरू, उडुपी, उत्तरा कन्नड, विजयनगर, यादगीर, बेंगळुरू शहरी, बंगळुरू ग्रामीण. शहरे. राजधानी बेंगळुरू आहे. इतर महत्त्वाची शहरे आहेत: म्हैसूर, हुबळी, धारवाड, कलबुर्गी, मंगलोर, बेलागावी, दावणगेरे, बेल्लारी, विजयपुरा, शिमोगा, तुमकूर, रायचूर, बिदर, उडुपी, हॉस्पेट, गदग, बेतागेरी, रॉबर्टसनपेट, हसन, भद्रावती, चित्रदुर्ग, कोलार, मांड्या, चिकमंगळूर, गंगावती, बागलकोट, राणेबेन्नूरू, अरसिकरे. कर्नाटकातील नद्या. कर्नाटकात शेकडो नद्या आणि त्यांच्या उपनद्या आहेत. अनेक नद्या पश्चिम घाट आणि हिल स्टेशन्समध्ये उगम पावतात. राज्य 7 प्रमुख नदी प्रणालींमध्ये विभागलेले आहे: कावेरी, कृष्णा, गोदावरी, पलार, दक्षिण पेन्नार, उत्तर पेन्नार आणि काली, शरावती आणि नेत्रावती या पश्चिमेकडील नद्या. कर्नाटकात पोहोचणे सोपे आहे. त्याचे चांगले विकसित वाहतूक नेटवर्क आहे. विमानतळ. बंगळुरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हुबळी विमानतळ हे प्रमुख विमानतळ आहेत.
उड्डाणे कर्नाटकला भारतातील प्रमुख शहरे आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांशी जोडतात. इतर विमानतळ आहेत: म्हैसूर विमानतळ, जिंदाल विजनगर विमानतळ, कलबुर्गी विमानतळ, बिदर विमानतळ, राष्ट्रकवी कुवेंपू विमानतळ, शिवमोग्गा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ, रायचूर विमानतळ, हसन विमानतळ, विजयपुरा विमानतळ, बल्लारी विमानतळ. ट्रेन कर्नाटकात बंगळुरू, म्हैसूर, हुबळी आणि मंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये प्रमुख रेल्वे स्थानके असलेले एक मजबूत रेल्वे नेटवर्क आहे. प्रमुख रेल्वे स्थानके आहेत: केएसआर बेंगळुरू, बेंगळुरू, यशवंतपूर जंक्शन, म्हैसूर, मंगळुरू मध्य, कलबुर्गी, हुबळी जंक्शन, बांगरपेट, केआरपुरम, केंगेरी, रायचूर, बेंगळुरू छावणी, दावणगेरे, शिवमोग्गा, बेलागावी, अरसिकरे, बल्लारी, विजयपुरा, यादगीर, येलहंका, होसापेठे, बिदर, मंगळुरू जंक्शन, धारवाड. रस्ता राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असलेले महामार्ग कर्नाटकला शेजारील राज्ये आणि प्रमुख शहरांशी जोडतात. विस्तीर्ण राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त अनेक राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग आहेत. सरकारी आणि खाजगी बसेस लक्झरी आणि बजेट प्रवास देतात. कार भाड्याने घेणे किंवा स्वतःचे वाहन चालवणे हा कर्नाटकचा शोध घेण्याचा उत्तम मार्ग आहे. कर्नाटकात पोहोचल्यानंतर तुम्ही शहरे आणि शहरांमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी स्थानिक बस, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी वापरू शकता. हवामान कर्नाटकचे हवामान उपोष्णकटिबंधीय आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हिवाळा, मार्च ते मे हा उन्हाळा असतो. जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सून असतो. ऑक्टोबर ते डिसेंबर हा पावसाळ्यानंतरचा हंगाम असतो. हिवाळ्यात कमाल दैनंदिन तापमान 30°C पर्यंत पोहोचते. उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान 40°C पर्यंत पोहोचते. वार्षिक पर्जन्यमान मैदानाच्या कोरड्या भागांमध्ये 500 मिलीमीटर ते किनारपट्टीच्या मैदानाच्या सर्वात आर्द्र भागांमध्ये 4000 मिलीमीटर पर्यंत आहे. कर्नाटकच्या किनारी मैदानावर नारळाचे तळवे मुबलक प्रमाणात आहेत. पश्चिम घाटातील मलनाड प्रदेश घनदाट पावसाळी जंगलांनी व्यापलेला आहे. याउलट कोरड्या मैदानाच्या मैदानात झाडी जंगले आणि झुडपे आहेत. पावसाळी जंगले वाघ, हत्ती, गौर आणि हरिण यांसारख्या वन्यजीवांनी समृद्ध आहेत. मैदान प्रदेशात रानडुक्कर, अस्वल आणि बिबट्या यांसारखे प्राणी राहतात. राज्यात सर्वाधिक आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये मोरांचा समावेश होतो. कन्नड जी द्रविड भाषा आहे ती बहुसंख्य लोकसंख्येद्वारे बोलली जाते आणि ती राज्याची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी आणि हिंदी कधी कधी व्यवसाय आणि व्यापारात वापरली जाते. राज्याच्या सीमेकडे तमिळ, तेलुगू, मराठी आणि कोकणी या इतर भाषा बोलल्या जातात. कोंकणी विशेषतः दक्षिण कन्नड प्रदेशात वापरली जाते. प्रचलित प्रमुख धर्मांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन यांचा समावेश होतो. कर्नाटकावर मौर्य साम्राज्यापासून इंग्रजांपर्यंत विविध राज्यांची सत्ता होती. काही महत्त्वाची राज्ये येथे दाखवली आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.